आज तुम्हाला मी दाखवणार नवीन घेतलेलं रान आणि अशी चिलारी झाडं बिडं टाकून जाळून टाकली बघा. आणि आता आपण आलोय बघा तळ्यापाशी. काहीच पाणी नाही गाईच, काहीच पाणी नाही. या रानाला घेऊन 4 महिने होत आहेत गाईच. बघाय काय गाईज, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. तर गाईज आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमचं नवीन घेतलेलं रान. ते खूप दिवसापासून दाखवायची इच्छा होती, तर आज दाखवायचे कारण ते रान नीट करायचं. चला तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. आम्ही आलोय सध्या रानात आमच्या, म्हणजे ही रान गाईत आमच्या काकाने घेतलं नवीन आहे बघा. बघा इथं नीटनेटकं करायला चालू आहे. तर बसलेत काका वगैरे, भाऊ आहे माझा चुलत भाऊ. आणि इकडल्या साईडला काही तळ वगैरे आहे, लिंबाची झाडं वगैरे दिसते तुम्हाला. आणि गाणी वगैरे कशी लावलेत बघा, जुनी 2019 ची आठवण आली गाईच, जुनी गाणी ऐकून. आणि बघा इथले सर्व काही जाळले आम्ही लाकडं वगैरे, तेव्हा तिथं लाकडं वगैरे जाळले तिकडचे, कारण आपलं रान व्यवस्थित करायचं. बघा काही जे असं खालीपर्यंत आहे, इकडं तिथपर्यंत आहे आणि तिकडं खूप लांब पर्यंत आहे. असा पूर्ण चौकोनी एरिया आहे. काही तळ वगैरे आहे साईडला. चला तुम्हाला तळ दाखवतो. आणि ऊन वगैरे खूप पडले गाईज, घराबाहेर निघत जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या. ओके, मला तर ब्लॉग वगैरे बनवावं लागतोय म्हणून मी आलोय. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पण दाखवा म्हटलं. जुनी गाणी वगैरे बघा. मला काहीच कोरोनातली आठवण आली, खरं सांगतो मला कोरोनातली आठवण. मला पूर्ण व्यवस्थित करायचं आहे गाईच. काकांनी घेतलंय, तुम्हाला दाखवतो तळ. पाणी वगैरे आहे की नाही माहित नाही, आता उन्हाळ्यात आटलंच असेल बहुतेक पाणी. पण गाईच झाडी वगैरे भविष्यात मोठी झाल्यानंतर ना इथं जो व्ह्यू येणार आहे तो खूपच खतरनाक असणार आहे बरं का गाईज. तुम्हाला आता सांगतो मी काय. बघा हे कसलं खतरनाक दिसत, हा व्ह्यू खूप खतरनाक दिसणार आहे. बहुतेक आय थिंक इथपर्यंत बाउंड्री आपल्या रानाची, इथपर्यंत बांधील. मला तळ दाखवतो, तळ्यात पाणी वगैरे आहे की नाही माहित नाही. या रानाला घेऊन 4 महिने होत आलेत आता. पण मी व्लॉग वगैरे मध्ये कधी म्हणलो नाही, कधी तो दिवसही आला नाही सांगायचा. पण आज रान वगैरे नीट करायचं चालू आहे म्हटलं. आजचाच दिवस आहे काय स्टार्टिंग, तर तुम्हाला दाखवा म्हटलं. व्लॉग पण असं बनवायचं काय एवढं फिक्स नव्हतं, पण बनवतोय कारण दाखवा म्हटलं तुम्हाला देखील. आणि आता आपण आलोय बघा तळ्यापाशी. बहुतेक काहीच पाणी नाही गाईच, काहीच पाणी नाही. जेव्हा रान घेतलं होतं तेव्हा गाईच फुल पाणी ह्या तळ्यात होतं. आम्ही तर पोहून गेलोय, काय सांगायचं. अरे बापरे गाईज, पोपट झाला गाईज आपला. काहीच पाणी नाही, पूर्ण रिकाम आहे, पूर्णच रिकाम आहे. थोडं पण पाणी नाही, तुम्हाला दाखवावं इतकं पण नाही. काहीच पाणी नाही बघा, पूर्ण रिकाम आहे इथं गाईज. लिटरली पोहून गेलो तर बघा काहीच पाणी नाही. काय सांगायचं तुम्हाला. जर पाऊस स्टार्टिंगला तुम्हाला जर पाणी वगैरे साठलं तर नक्की ब्लॉग बनवतो. आणि गाईज झाडं वगैरे पुढच्या साईडला आहेत का, त्यामुळे खूप भारी वाटतं खरं सांगतो. समोरच्या साईडला बघा जंगल टाईप आहे, आणि याच्या पलीकडतीच आहे आपलं रान. बघा हे जंगल टाईप आहे. इकडे बघा कसलं मस्त आहे वातावरण. इथे गाईज गावापासून 3 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 3 किलोमीटर. माझ्या माहितीने 2-2.5 असेल, पण मी 3 किलोमीटर सांगतो गावापासून. खूप लांब नाही, जवळच आहे आणि मस्त आहे. तुम्हाला कसं वाटलं सांगा कमेंट करू. व्याज गाईज आता आपण माघारी तिकडल्या साईडला. जे 6 एकर जे आपलं पूर्ण रान आहे पूर्ण नीट करायचं आहे गाईज, पूर्ण व्यवस्थित करायचं आहे. आता बघा सध्या तर समोरच्या साईडला असं आहे, वाकडं तिकडं चढ उतार कसाही आहे. आता याला पूर्ण नीट करायचं आहे आपल्याला. पूर्ण गाईज रान वगैरे नीट झालं तर येऊन व्लॉग बनवायला, पार्टी करायला खूप मजा येणार आहे बरं का गाईज. तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या. मस्त मस्त ब्लॉग येणार आपल्या आणखी. ओके, आता तर बघा असं आहे. तर बघा गाईज ती समोर व्यवस्थित आहे का रान. समोरच्या साईडला जे आहे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथून पूर्ण म्हणजे पूर्ण असा चौकोनी एरिया आहे बघा. ही पूर्ण एवढा असा चौकोनी एरिया आहे. आणि बघा समोर इथून हायवे पण दिसतोय काय. समोर तुम्हाला गाड्या वगैरे दिसत असतील. गाईज बघाय काय. आणि अशी चिलारी झाडं बिडं टाकून जाळून टाकली बघा.
कालचा इसतोय कालचा दाखवतो गाईज आता मी पूर्ण कडन चारी बाजू बरोबर मध्ये मी सध्या. तर ही असा पूर्ण एरिया बघा, असा पूर्ण एरिया इथून समोरनं असा की पूर्ण तिथं ट्रॅक्टर पर्यंत, तिकडून असा चौकोन एरिया. ओके तर गाईज चला जाऊ. जेवलो नाही गाईज, आलोय घरी आणि टाइम बघा दाखव 12:30 वाजलेत गाईज. आणि आमची आई ते बघा ब्लाऊज वगैरे शिवत आहे. ही कपडे वगैरे बघा कशी पडली सर्व काही. ओके आज जेवायला काय केले? वांग्याची भाजी चपाती. किती गाईज बघा सुंदर जेवण आज जेवायला केलेलं आहे. तर चला जेवण करून घेऊया. तर गाय जेवायला घेतलेला आहे बघा, बघू शकता. वांग्याची भाजी, थोडी गवारीची शेंग, इथं थोडी काकडी, भाकर, भात. तर चला आपलं नॉर्मल जेवण आजचं जेवण करून घेऊयात. आता जेवण वगैरे झाले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, कधी गेले गाईज लाईट बघा. मला मी घरी आलो होतो 12:30 वाजता, तर 1:30 वाजून गेलेत. म्हणजे 1 तास होऊन गेला लाईट नाही. जेवण वगैरे करतोय मी, अर्धा तास झालं दमाने जेवण करतो, लाईट गेले. असं सारखं होतंय गाईज, सारखं होतंय. दररोज लाईट जाईल. मी काय मला समज नाही काय करू काय नाही. फोन मध्ये तर चार्जिंग अजिबात नाही. उन्हामध्ये बाहेर शूट केल्यामुळे फोन मध्ये चार्जिंगच नाही. तर काय करावं हेच समजेना आता मला. आणि हा एक मेन गोष्ट गाईच की 12वी झाली, आता ऍडमिशन वगैरे कशाला घ्यायचं हे समजा नाही. कशाला ऍडमिशन घ्यायला पाहिजे हे जरा डोक्यात खूप म्हणजे खूप आता कन्फ्युजन झाले. तर फोन मध्ये बी चार्जिंग नाही. तर ह्या व्लॉगला गाईज एंड करतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि आपण गेलो होतो, तुम्हाला माहिती रान वगैरे नीट करायला चालू आहे. काकांनी जी घेतले आमचं ते न्यू 6 एकर आहे गाईज. सर्वांनी सबस्क्राईब वगैरे करून घ्या, लाईक करून घ्या आणि व्लॉग पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.